20,000 शेतकऱ्यांचं 20,000 पैशांचं काय, 20,000 रुपयांचं काय, म्हणजे हे खरेच आरोप आहेत का बिनबुडाचे? राजेभाऊ फडणी जे आरोप केलेला आहे, सर्वप्रथम मी असं म्हणतो की गोपीनाथ मुंडे साहेबाचा वैद्यनाथ कारखाना ही आत्मा आहे. तर राजेभाऊ फडणी जी काही आरोप आहेत की 20,000 शेअर्स नसून 13,700 पूर्ण सभासद आहेत, त्याच्यापैकी 2,500 सभासद हे मयत आहेत. आणि माझ्या माहितीस्तव 3,500 रुपये सुरुवातीला फाउंडेशन शेअर्स म्हणून रक्कम घेतलेली वैद्यनाथ कारखान्याने. आणखी बऱ्याच लोकांनी, शेतकरी, गोरगरीब शेतकरी, त्यावेळेस मुंडे साहेबांनी सर्वसामान्याला ह्या कारखान्यामध्ये सभासत्व दिलं आणि त्यांचा ऊस नेण्यासाठी ही कारखाना उभारला. आणि 3,500 शेअर्स आहेत. आता काही लोकांनी मग शेतकऱ्याला ऊसातून काही कपात केले, काही 5,000 झाले शेअर्स, काही 10,000 शेअर्स झाले. आणि जी रक्कम आहे त्यांची, जी म्हणणं आहे राजेभाऊ फडचं की 20,000 शेअर्स आणि 20,000 सभासद, हे सगळा राजकीय विरोधाला विरोध म्हणून, म्हणजे जाणीवपूर्वक विरोध करण्याचं त्याचं उद्दिष्ट आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आता परळीमध्ये नगरपालिका सुद्धा आहेत आणि वेळोवेळी राजेभाऊ फडे यांच्याकडून विकास कामावर आरोप केले जातात, परंतु त्यांचेच कुठेतरी सासरे जे आहेत रत्नाकर गुत्ते यांचा देखील कारखाना आहे, पण त्याच कारखान्याच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केल्याच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर उमटत आहेत. राजेभाऊ फडचं एक मी स्वतः अनुभवलेलं एक उदाहरण आहे. ज्यावेळेस अतिरिक्त ऊस या भागामध्ये झाला होता, त्यावेळेस राजेभाऊ फडच्या ऑफिसला मी स्वतः गेलो होतो. आमच्या गावातले पिंपरी ह्या गावातून काही ट्रॅक्टरवाले आणि ऊस बागायतदार पण आहेत. तर काही करारासाठी मी त्यांच्याकडे स्वतः गेलो होतो. तर त्यांनी एक करार सुद्धा आमच्या गावातला त्यांनी घेऊ शकले नाहीत. मी म्हणजे बरेच त्याच्या गावातले पण नेते, मी त्याच्यावर सतीश फड म्हणून ते होते माझे मित्र, त्यांना सोबत घेऊन त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. शेतकरी म्हणून गेलो, ट्रॅक्टर मालक म्हणून गेलो, आणि त्यांनी एकही आमच्यातला करार गेला नाही. त्यामुळे आमच्यातला ऊस फक्त वैद्यनाथ आणि वैद्यनाथ ह्याच कारखान्याने गाळप केला. 95 पासून ज्यावेळेस कारखाना 98 सुरुवात झाला, 97-98ला, त्यावेळेस पासून आमच्या भागातला विकास झाला. हे कारखाना विकासाच्या बाजूला आहे, शेतकऱ्याच्या हिताचा आहे. आणि आज कारखाना वैद्यनाथ कारखाना, जे ओंकारेश्वर कारखाना जे नाव देण्यात आलं किंवा त्यांना भुत्रे पाटलांना चालवण्यासाठी दिलेला कारखाना आहे, तर वास्तविक पाहता हे परळी तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे, शेतकऱ्याच्या हिताचा आहे. एक उदाहरण सांगेन मी आत्ताचं ताजं, की आमच्या गावातून जवळपास 30 ट्रॅक्टर मालकांनी करार केला आत्ता सध्याला चालू सीझनमध्ये. मागल्या वर्षी जे बंद होता, हे लोक कर्नाटकला जाऊ लागले. ऊसतोड कामगार म्हणून काय जाऊ लागले, ट्रॅक्टर मालक कर्नाटकला जाऊ लागले. आपल्या राज्यातला, आपल्या इथला कामगार, त्यांचं शिक्षणाची व्यवस्था नसताना शिक्षणाची व्यवस्था त्यांना करता आली नाही. आज वैद्यनाथ कारखाना म्हणून ओंकारेश्वर कारखाना जे सुरू झाला, ताईंनी जे घेतलेला निर्णय ते योग्यच आहे. आणि वास्तविक पाहता हे कारखाना संचालक मंडळाने निर्णय न घेता हे बँकनी कारखाना भाड्यात